प्रेक्षकांनो, प्रतिशोध या मालिकेचा रिव्ह्यू आपण ऐकत आहात. मी अनघा. माझी आवडती सिरियल ह्या तुमच्या लाडक्या चॅनलवर. सुरुवातीलाच आपण बघतोय की या शंतनूने यशवंतांना बातमी दिली आहे की तुमच्या शेअर्सला बायर मिळाले. त्यामुळे यशवंत यांच्या आनंदाचा ठिकाणा नाही आहे. ते उड्या मारतात आनंदाने आणि म्हणतात, शंतनू आता पुढच्या तयारीला लाग. ऑफिस कुठे घ्यायचं, कसं करायचं, कन्स्ट्रक्शन कुठे करायचं. अरे वा वा वा, काय बातमी दिली आहे शंतनू तू. शंतनू म्हणतो, हो 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 सगळं होईल, आधी पेढा तर खा. यशवंत पेढा खातात आणि म्हणतात, खरंच कमाल बातमी दिली आहेस तू शंतनू. आता पुढच्या तयारीला लागा, पटापट कामं करा. शंतनू आता प्रश्न विचारतो, एक प्रश्न विचारू तुम्हाला. नाही म्हणजे दिशासाठी एवढं सगळं का. आता यशवंत थोडा विचार करतात आणि म्हणतात, कळेल कळेल, लवकरच तुला सगळं कळेल. तर आता हा शंतनू नमस्कार करतोय. माझी आई सांगते की मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा अशा वेळेला, म्हणून यशवंतांचा आशीर्वाद घेतो. शंतनू गेल्यावर यशवंत म्हणतात, आता सत्यजितला कळेल बाप काय चीज असते ते. पण आता इकडे ह्यांच्या मॉम म्हणजे शंतनूची मॉम त्याला आवाज देते आणि म्हणते, शंतनू नाही म्हणजे तुझ्याशी जरा बोलायचं होतं. शंतनू म्हणतो, एनिथिंग सिरियस मॉम. त्या म्हणतात की नाही रे सिरियस असं काही नाही, पण सहजच काय आहे ना की मला जरा तुला विचारायचं होतं की तू दिशाशी लग्नाच्या बाबतीत जरा पुन्हा विचार करावा. शंतनू म्हणतो, का गं मॉम, दिशामध्ये काही तुला आढळलं का असं. त्यावर त्या म्हणतात, छे दिशाशी तर मला प्रॉब्लेमच नाही आहे. दिशा अतिशय उत्तम आणि छान मुलगी आहे. तिचा स्वभाव खूप चांगला आहे. पण काय आहे ना, तिच्या आईच्या बाबतीत म्हणशील तर तीही तिच्या मुलीच्या सुखाआड येणार नाही असं मला पूर्ण खात्री आहे. म्हणजे तसं तिने रॅदर येऊच नाही. पण आता हा शंतनू म्हणतो, मॉम तुला ममता अशा आहेत म्हणून. त्यावर या म्हणतात, नाही मला तृतीय पंथांबद्दल आदरच आहे, त्यात काही प्रश्नच नाही आहे. पण काय आहे ना, तिने स्वतःहून या मुलीच्या सुखाआड येऊ नये अशी माझी इच्छा आहे. म्हणजे आपल्या पाहुण्यांसमोर वगैरे ती नाही आली तर म्हणजे बेटर होईल. पण काय आहे ना शंतनू, दिशा आता सिंगल मदर होणार आहे. त्यामुळे तू ह्या गोष्टीचा तरी पुन्हा एकदा विचार करावास असं मला मनापासून वाटतंय. तसा तू हुशार आहेसच. आणि आता असं बोलून तिथून निघून गेला. शंतनू विचारात पडलाय की नेमकं या मॉमला सांगायचं तरी काय आहे. पण पुढच्या प्रसंगामध्ये खूप त्यांनी छान डिस्क्राईब केलं आहे प्रेक्षकांनो. आता ह्या ममता ताई अंथरूण घालत असतात तेव्हा दिशा पटकन त्यांना येऊन बिलगते आणि थोडीशी रडायला लागते. ममता ताई म्हणतात, काय गं बाळा, काय झालं, अशी का रडतीयस तू. त्यावर दिशा म्हणते, आई काही नाही गं, जरा आनंद अश्रू आले. साहजिक आहे. दिशाचं असं म्हणणं आहे की आता तिचं लग्न ठरलं आहे ना, त्यामुळे तिला तिच्या या फॅमिलीपासून खूप दूर जावं लागेल. म्हणजे सगळ्यांनीच तिची खूप साथ दिली. सगळे रक्ताची नाते नसतानासुद्धा रंगा, नंतर शन्नोबी, या सुवर्णा, सगळेच जण आणि मोदक आजोबासुद्धा, त्यांची तर मी सख्खी नात पण नाही आहेत, पण तेही माझ्यासाठी चाळ डेव्हलप करायला गेलेत. आणि बघ ना माझे स्वतःचे आईवडील. त्यावरती ह्या तिच्या तोंडावर बोट ठेवतात आणि म्हणतात, नाही बाळा असं नाही बोलायचं. कोणाला माहीत त्यांची काय मजबुरी आहे. आपण असं कोणाबद्दलही वाईट साईड बोलू नाही गं. आणि सुखदुःखाचं म्हणशील तर ते दोन्हीही भावंड असतात, एकमेकांच्या हातात हात घालून येतच असतात. तू न दिशा आता फक्त पुढच्या वादळांचा विचार कर गं. आता दिशा म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, कसली वादळं. आता त्या म्हणतात, अगं म्हणजे वगैरे सोड सगळं, पुढचं पुढे बघू. तू आता झोप बरं दिशा, नको इतका विचार करू, सगळं चांगलं होणार आहे, मी आहे ना. आता दिशा लाडात येते आणि म्हणते, आई तुला आठवतं मी लहानपणी कशी तुझ्या कुशीत झोपायचे. शन्नोबी म्हणतात, हां सई तो बोल रही है. अगं झोपू दे तिला कुशीमध्ये, लग्न झाल्यावर आईची ममता नसते मिळत गं. आता ममता दी म्हणतात, हे काहीतरी भलतं तुमचं. आता दिशा लाडात आली आहे जरा. पण आता सुवर्णा खेळता खेळता या चिंटूला सहज सांगून देते की आमच्या म्हणजे माझ्या आईचं लग्न ठरलं आहे आणि त्या मॉमनी तिला सोन्याच्या बांगड्या पण दिल्या आहे. कधी केव्हा मला माहिती नाही आहे. आता मात्र चिंटूला प्रश्न पडला की हे असं कसं होऊ शकतं, कारण चिंटू साहेब आहेत रंगाचे खबरी. आता सुवर्णाला शोधायला आली आहे दिशा, रात्रीची कुठे गेली खेळायला म्हणून. आता सुवर्णा जाताना चिंटूला सांगते की हे आपलं सिक्रेट आहे, सांगू नकोस. तर फायनली चिंटूला कळलंच आहे की दिशाचं लग्न शंतनूशी होतं आहे. पण खरं तर होतं आहे की नाही होतं आहे ह्या सगळ्या अफवा आहेत. असो, पण आता त्याने हे सगळं रंगाच्या कानावर घातलं आहे. तो रंगाला म्हणतो, काहीतरी कर दिशाताईला इम्प्रेस करायला, नाही तर तो शंतनू जादा घेऊन जाईल. पण रंगा मात्र सध्या स्टाईलमध्ये आहे ना भाईगिरीच्या, त्यामुळे तो म्हणतो की मी कापून टाकेल त्याला, तू बघशीलच. मी आता दिशाच्या नावे ही चाळ करणार आहे, फ्लॅट घेणार आहे चकाचक, आपण मालक होणार आहे इथलं. आता तो म्हणतो, पण बाबा आधी तिच्याशी लग्न कर. शंतनू दादाशी माझी काही दुश्मनी नाही आहे, तोही चांगला आहे. पण मला असं वाटतं की तुझ्याशी
हिचं लग्न व्हावं. हा छोटासा चिंटू एवढं बोलतोय बरं का. रंगा दादा, तू नुसतं बोलतोस, तू करत काय नाही. दिशा दीदीवर प्रेम आहे ना तुझं, मग दारू का सोडत नाहीस रे. रंगा म्हणतो तू आता बघशीलच, मी दिशाचं लग्न त्या शंतनूशी होऊच देणार नाही, त्याला मी कापून टाकील. आणि तो चॅलेंज देतोय आता चिंटूला की बघशीलच तू, मी दिशाचं लग्न होऊच देणार नाही. आता चिंटू म्हणतो रंगा चंगा तो सब चंगा. तर प्रेक्षकांनो, हा पुढचा प्रसंग अतिशय सुंदर दाखवला आहे त्यांनी. शंतनू पुन्हा एकदा आलाय शर्मिष्ठा यांना भेटायला रात्री. त्यावर त्या म्हणतात की काय रे, तुला मी दुपारी जे बोलले त्याचा विचार नाही केलास का. शंतनू म्हणतो कसला विचार. आता शर्मिष्ठा जरा स्पष्टच बोलतात, जरा नाही जरा जास्ती स्पष्ट बोलतात. त्या म्हणतात मी तुला सांगितलं होतं ना की दिशा सिंगल मदर आहे, त्या बाबतीत तू विचार कर. शंतनू म्हणतो मॉम, एकतर सिंगल मदर आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, आणि सिंगल मदरची डेफिनेशन तरी काय असते ग. शर्मिष्ठा वर्दे म्हणतात की सिंगल मदर म्हणजे कुमारी माता, जिचं डिवोर्स झालेला आहे किंवा जी घटस्फोटित आहे किंवा विधवा आहे, अशी मुलगी जी एकटी मुलांचा सांभाळ करते. शंतनू म्हणतो मग दिशा तर ह्यापैकी काहीच नाही आहे, तर मग मला काय प्रॉब्लेम असणार आहे. आता शर्मिष्ठा म्हणतात हे तू आत्ता बोलतोयस, पण जेव्हा तुझे स्वतःचे मुलं बाळ होतील ना, तेव्हा मात्र तू सुवर्णाला सपशेल मागे टाकशील. काय आहे ना शंतनू, रक्ताची नाती ही इतर नात्यांपेक्षा घट्ट असतात, आणि जेव्हा प्रॉपर्टीचे हिस्से करायची वेळ येईल ना, तेव्हा तुम्ही दोघंच तिला वेगळे टाकाल. त्यावर शंतनू म्हणतो नाही मॉम, आम्ही मोठी मुलगी म्हणून तिचा सांभाळ करू. आता या शर्मिष्ठा म्हणतात हो हो, हे तू आता बोलतोयस, पण जेव्हा समाज आणि बाकीचे लोक समोर येतील ना, तेव्हा तुम्हा दोघांना कळेल. आणि आपसुकच लग्न झाल्यावर जेव्हा ती तुमच्या प्रायव्हसीच्या मध्ये येईल ना, मग तुम्हाला तिची अडचण वाटायला लागेल. तेव्हा काय करशील तू शंतनू. बी प्रॅक्टिकल, जरा वास्तवात येऊन विचार कर. शंतनू म्हणतो मॉम, तुला नेमकं म्हणायचे तरी काय. त्यावर ह्या म्हणतात हे बघ, मला जे म्हणायचे मी ते स्पष्टपणे तुझ्यासमोर मांडलेलं आहे. आता विचार तुला करायचा आहे, खूप वेळ घे, विचार कर आणि मग निर्णय घे. तू घाई करू नकोस लग्नाची. आणि मुळात मला हा प्रश्न पडलाय की दिशाच का त्या सुवर्णाला दत्तक घ्यायचा विचार करते. नाही म्हणजे ती आई होऊ शकणार नाही का पुढे. तशी तर मला ती तिच्या आईसारखी वगैरे वाटत नाही, अगदी नॉर्मल आहे. पण मग दिशाने सुवर्णाला दत्तक नेमकं का घेतलं किंवा का घेतलं असावं. कदाचित शर्मिष्ठा यांना हे कारण माहिती नसावं मंगेशचं. असो, पण आता हा शंतनू म्हणतो मॉम, मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे. त्यावर या म्हणतात काही नाही बेटा, हे बघ मी जे काही ठरवायचं आहे ना ते ठरवलं आहे, फक्त मला तुझा डिसिजन ऐकायचा आहे. त्यावरती शंतनू काहीच बोलत नाही. पण शर्मिष्ठा म्हणतात तू एक काम कर, तू खूप वेळ घे आणि अगदी व्यवस्थित विचार करून मला सांग, गुड नाईट. आणि असं म्हणून त्यांनी शंतनूला पाठवलं आहे खरं, पण आता त्या विचार करत आहे की हा काही माघार घेणाऱ्यांपैकी नाही आहे. आता इथे शन्नोबी पाणी आणण्यासाठी म्हणून किचनमध्येच जात आहे, तेव्हा ममतादींना अननोन नंबरवरून कॉल येतो. त्यांना असं वाटतं कदाचित आबांचा असेल. तर आता फोन उचलल्यानंतर तो कॉल असतो शर्मिष्ठा यांचा. त्या म्हणतात की हे बघ विश्वजित, फोन हा माझा नंबर आहे, तू सेव्ह कर. मी तुला मुद्दामच फोन केला आहे. काय आहे ना, मी 2 दिवसानंतर सत्यजितला भेटायला चालली आहे, त्यामुळे तू 2 दिवसामध्ये तुझा निर्णय मला लवकरात लवकर ऐकव. कारण सत्यजितला बोलताना विश्वजितचा विषय निघेलच, आणि माझी इच्छा नाही आहे त्याला सांगायची की विश्वजित कुठे आहे. तर प्रेक्षकांनो, ही इनडायरेक्टली धमकीच म्हणा ना की ममतादींनी लवकरात लवकर दिशा आणि शंतनूचं लग्न मोडावं, हीच शर्मिष्ठा यांची अपेक्षा आहे असं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पण आता शन्नोबी सल्ला देत आहेत ममताताईंना की तू शंतनूला बोलावून घे घरी, आणि ममतादी खूपच टेन्स दिसत आहेत आपल्याला. आता पुढे आपण बघतोय की शंतनू हजर झाला आहे, पण शंतनू काहीतरी या दोघींना सांगतोय, म्हणजे त्याचं डिसिजन सांगतोय की त्याने काय एखादा तिसरा मार्ग काढला आहे हे कळत नाही आहे. पण आता बघूयात, खूप सस्पेन्स आहे आणि मालिका खूप इंटरेस्टिंग वळणावर आली आहे. तर मी दिलेला रिव्ह्यू कसा वाटतो मला नक्की कमेंट करून कळवा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्रेक्षकांनो, जेन्युइनली एवढ्या रात्री मी तुम्हाला रिव्ह्यू देते, त्यासाठी एक लाईक तरी द्या हो. इतना तो मेरा हक बनता है. सो प्लीज सब्सक्राइब माय चैनल एंड एंजॉय माय ऑल रिव्यूज. धन्यवाद.